हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी आहे सोनल सोनावणे आणि आज आपण खाणार आहोत चिकन कटलेट पोळी. गोव्यात आलात आणि तुम्ही चिकन कटलेट पोळी नाही खाल्लं तर तुमची गोवा ट्रिप फेल आहे. आणि तुम्ही बघू शकता इथून इतका क्यूट असा सनसेट दिसत आहे. ठीक आहे, तर हा ॲड्रेस आहे सालीगाव चर्चच्या तिथे. पूर्ण ॲड्रेस मी पिनमध्ये टाकेल, सो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बघायला विसरू नका. सो आम्ही इथे खूप वर्षांपासून येतोय ह्या आंटीकडे आणि ही आंटी खूप मस्त असं ऑथेंटिक चिकन पोळी बनवते. आणि मी इतकी क्यूट रेडून फक्त चिकन कटलेट पोळी खायला आली, तेही सावंतवाडीवरून. म्हणजे तुम्ही बघू शकतात किती क्यूट आहे. इथे आम्ही सगळ्यात आधी घेतला हा रोज चाय. रोज चाय जसं रोजचा फ्लेवर आहे, एकदम छान असं चहा आहे हा. आणि हे आहे आमच्या आंटीची कार्ट, ॲटेलास म्हणून नाव आहे. इतकं क्यूट कार्ट आहे ना. इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला कटलेट पोळी भेटतात. ठीक आहे, जसं जे लोक बीफ खातात तर ते लोक ते पण ट्राय करू शकतात. इथे बीफ वगैरे भेटतो. आम्ही तर खात नाही म्हणून आम्ही तर कधी ट्राय केलं नाही आहे. फिश कटलेट भेटणार आणि खूप सारं आहे. बघा, आपलं चिकन कटलेट पोळी आलं आहे आणि तुम्ही बघू शकतात किती फुलफिलिंग आहे. हे बघा, ह्याच्यात जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही आहे, पण ते खूप टेस्टी आणि यम्मी लागतं. ह्याच्यात आहे फक्त ते बघू शकतात चिकनचं कटलेट टाकलं आहे, त्याच्यानंतर टमॅटोज आहेत, थोडीशी कॅबेज टाकली आहे आणि केचप टाकून ते फक्त देतात. पोळी हे ब्रेड फक्त इकडेच भेटतो, तुम्हाला गोव्यातच भेटणार पोळी हा ब्रेड. आणि हे बघा मी खाते, म्हणजे मी इतकी गुंग होती खाण्यात की मी विसरून गेले की मी व्हिडिओ शूट करत होती. आणि मी अख्खा पोळी संपवला आहे. त्याच्यानंतर आम्ही अजून एक ऑर्डर केला, तो होता चिकन क्रिस्पी कटलेट पोळी, पण त्याची मी व्हिडिओ नाही काढू शकले कारण येता क्षणी आम्ही त्याच्यावर खूप ताव मारला आणि तो खाल्ला. थम्स अप. सो नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही याल तर प्लीज या आंटीकडे या. आणि स्टार्टला तुम्ही बघितलं असेल की तिथे 7 अप होता. सो कटलेट पोळी आणि 7 अपचा कॉम्बो थम्स अप आहे. खरंच तुम्ही लिटरली ट्राय करू शकता. दोघांचा कॉम्बो एकदम बेस्ट. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करून तुमचं भरपूर प्रेम द्या. बाय.